ही आता ना मासे खाऊसाठी इलेली असत ह्या बघा. तर ही हूद म्हणतात ना, हूद प्राणी तो असा तो. तर मंडळी एवढा झाडा अर्धा तर ओढलं आणि आमका एक शेंगाळी भूतूत गावलेली असा. आणि हे बघा ह्याच्यात पूर्ण थैसून हयपर्यंत ना पूर्ण काटकाच काढतो. नमस्कार मित्रमंडळी, मी विशाल साळकर स्वागत करते तुमचा सर्वांचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी पाऊस काय करता या कामकाव कळणार नाही आणि काय चक्र काळाचा काय जाबा चाललेला असा ना ता काय ता समजतच नाही. कारण काल एवढं पाऊस पडलो ना, एवढं आता असं वाटलेलं की या आमचा खादा ना खादनात पाणी भरताला असा वाटलेला. आणि जरा शेतकरी पण सुगावलेले असं वाटलं की परत त्यांका पावसाळा सुरू झालो. आणि आज तुम्ही बघू शकता वातावरण परत हे झालेला असा डॅमेज झालेला असा. तर काय समजत नाही. तर मंडळी व्हिडिओ आजचं असं असा की आपण काल पिंजरे मारलेले असत आणि भरपूर लांब गेलेलो आपण आणि जवळपास तर कुठली काय मिळणारच नाही. तर पिंजरे मारल्यात आणि त्याच्यात बरोबर पाऊस होतो म्हणून आपण मंडळी 180 जाळा मारलेला. 180 जाळ्यात आपल्या काय मासे मिळतात की नाही ते काय समजत नाहीत, कारण पाणी वरती खूप होता. आणि आता पूर्ण बघू शकतास तुम्ही माझ्या पाठी पाणीचा असा ना तर पूर्ण कमी झालेला असा. म्हणजे काल आम्ही या वरसून म्हणजे पाणी सुकलेलं आहे ना त्याच्या वरसून आम्ही होडी घेऊन इलो आणि आपली होडी ही बघा हया म्हणजे ज्या रोजच्या ठिकाणी लावतो त्या ठिकाणी नाही तर आपली होडी हय आपण लावली. कारण पाणी भरपूर होतं आपल्या वाटलेला की पूर वगैरे येतो त्यातल्या त्यात पाणी वाढताला म्हणून आपण हय लावलेली होती. कारण त्या साईडला लावली तर परत पाण्यातून जावचा लागतात म्हणून हय लावलेलो. तर आता पाणी पूर्णपणे सुकलेला लवकर तर आम्ही इलो. आता बघूया पहिल्या झाड्यात काय मिळतात आणि नंतर आपल्या खेकडे किती मिळाले ते पण बघू शकता. मंडळी हा व्हिडिओ आवडलो ना तर व्हिडिओ मात्र नक्की लाईक करा. तर मंडळी वातावरण बघा साधारण पावसासारखे आणि पावसाचे जे ढग असत ना ते बघा वाऱ्यान पुढे पुढे सरकतात. त्याच्यामुळे पाऊस काय नाही आणि पूर्ण आपल्या खादनात पाणी जा होताना भरलेला आता कमी झालेला. आपली होडी हय रवली म्हणजे एवढा पाणी होता म्हणून आपण होडी हय वरती बांधलेली होती आणि आता पूर्ण आपल्या पाणी खाली गेलेला दिसता. तर त्याच्यामुळे आता परत होडीतला पाणी शुभमने काढल्यान आता आम्ही होडी घेतो आणि असा त्या पाजरेसून आपल्या गावचा नदीत बाहेर पडूचा. तर चला आपण छत्री घेतलेली असा आणि टीप घेतलं कुर्ले धरूसाठी. चला तर चला मंडळी आता बाहेर पडलो. पूर्ण ओढत आणूची लागली होडी हयपर्यंत आणि आता आम्ही चाललो. तर मंडळी समोर ता बघा भाळा लावलेला असा म्हणजे वाण लावलेला होता आणि या पाण्याचा आणि पावसाचा काय समजत नाही त्याच्यामुळे बिचाऱ्यांचा वाण रापाचाच रावला. आपण त्या दिवशी एक वाणाचा व्हिडिओ केलेलो हा तो पण जाऊन आपल्या चॅनलवरती असं जाऊन बघा. मस्त अगदी मासे मिळालेले होते, सुळे होते, काळिंद्रा होती, बोयटा होती, खर्चे होते. तर अशा प्रकारचे मासे आपल्याला मिळालेले. तर तो पण जाऊन व्हिडिओ बघा आपल्या चॅनलवरती असा. म्हणजे समोर बघा ही बघा ही हुदा असत हूद म्हणतात ह्या बघा. आणि ही आता ना मासे खाऊसाठी इलेली असत ह्या बघा. तर ही हूद म्हणतात ना, हूद प्राणी तो असा तो. आणि तो जर बहुसंख्येनं असलो म्हणजे जर भरपूर असले ना ते बघा ते अटॅक पण करतात एखाद्यावरती. कारण ते मासे वगैरे त्याचा म्हणजे पळवतात ते वानातले. आणि समोर तुमका दाखवता येता झाडा असा म्हणजे त्या वाण लावलेला असा आणि त्याच्यात मासे वगैरे असतले म्हणून जी ऊद असत ना प्राणी ते इलेले असत समोरच्या साईडला पळाले. आवाज बघा कसे करतात दातांचो. कोणी कोणी ऊद प्राणी बघितलेलो असा खाजनात तो आपल्या कमेंटद्वारे सांगा. आपल्या गावात राहिलेल्या प्रत्येक माणसांतर त्या ऊद बघितलेलाच असा. जर कोणी बघितला नसत ना तर आपल्या व्हिडिओत तुमका दिसला. हे बघा ह्याच्या पाठी गेलेली आहेत सगळी आणि अगदी 10 तरी होती ना शुभम, 10 तरी होती. बघा ह्यो आपलं हे एक पिंजरो टाकलेलो आपण आपल्याक तो येताना उचलूचो तोपर्यंत काय गेला तर जायत आतमध्ये. आता आपण मेन नदीत इलो आणि आपल्याक जाऊचा त्या दिशेक. आपण शक्यतो हकडेच्या साईडला असतो केकडे पण आता काय मिळत नाही. तर आता आपल्याक समोर जाऊचा आणि जवळजवळ होडी होलयत ना नाही म्हटलास तरी 10 मिनिटाचो तरी
वळणावळणाचो ह्या असत ते पाचे असत ते, तर त्याच्यातून आपल्याला जाऊचा नदीच्या शेजारीच आपण टाकलेले असो. तर चला पटापट जाऊया. आता बघा आपण समोर मारलेला असा जाळा, आणि आता जो टीवर पडलेलो असा समोरचो, तर त्या टिवऱ्यापर्यंत आपला असा. आणि आता बघा आता होडीयेत तर काय नाही, आम्ही तर आता होडीयेत दोघा जणांनी ओढून घेतो, कारण लोट असा आणि व्हिडिओ करूक दुसरं कोण नाही. तर तुमका नंतर दाखवतोय काय मिळालं काय नाही, माका काय वाटत नाही, कारण बेरी वगैरे बसलेली आहे जाळ्यार आणि पाणी पण भरपूर खाली गेला. तर काय मिळालं आता तुमका दाखवतोय, नाही तर काय खरा दिसत नाही याच्यात. बघूया काय मिळालं तर आपलं नशीब. हे बांधलेलं आता आधी सोडून घेऊन आतमध्ये घेऊया चला. तर मंडळी एवढा झाडा अर्धा तर ओढलं आणि आमका एक शेंगाळी भुतूत गावलेली असा. आणि हे बघा याच्यात पूर्ण थैसून हयपर्यंत ना पूर्ण काटकाच काढतो, लोड भयंकर. आणि त्या लोटाबरोबर ना मंडळी सगळं आता व्हावान येतं. अजून आपला अर्धा असा, तर बघूया अर्ध्या याच्यात काय मिळतं. आता पूर्ण ओढून घेऊया चला. शुभम काढून घेता ती शेंगाळी. अजून एक मासो मिळालेलो होतो बघा, चेर चेर म्हणतात ते का. आणि साईज बघा मस्त अगदी, ह्याच्यापेक्षा पण मोठे असतात. पण आता ही मिळालेली आहे ती घेऊया आपण पदरात. साईटिक ठेव शुभम, नंतर बघूया. दळी कालची जी मेहनत होती ना ती फुकट गेलेली असं म्हणा हरकत नाही. आणि हे बघा याच्यात पालो पाचोळत सगळं भरपूर इलेलो. हे बघा असे पिशवे वगैरे इलेत आणि काटका वगैरे भरली आहेत. फक्त 2 मासे, एक चेर आणि एक शेंगाळी अशी मिळालेली आहे आपल्याक. तर ठीक आहे आता आपण जाऊया पिंजरे उचलूक, कारण पावसान सगळी वाट लावलेली असा. पाणी सुकतव नाही, भरतव नाही, सुकलेलं पाणी दर्या पण रावता त्यातल्या त्यात, त्याच्यामुळे वान पण लावू शकणार नाही. आणि ही बघा ही झाडा पडली आहेत, असं वाटतं की वादळ झाला. पण वारो भरपूर आहे, वारो तर भरपूर असतं ना शुभम. पाऊस सगळं असा ना तो वरती जाता, त्याच्यामुळे सगळ्यात लपडा झाला. चला आता आपण पिंजरे उचलूया. शुभम चेरी तरी काढून घेता दाखवते मी तुमका चेरी, ती तरी बघून समाधान तुमचा आमचा. टाक ही बघा, हे असा चेर होय. शेंगाळी काढलं आणि ते शेंगाळी पण असा ती पण काढून घे चल. झाडा लागला नाही, झाडा नाही लागला. तर मंडळींना आपल्या झाडाक तर काय निराशाचा मिळालेली. आणि आता आपण पिंजरे उचलतो. तर आपल्या पिंजऱ्यातल्याने बघूया आपल्या किती, आपल्या पिंजऱ्यात निराशा व्हायची नाही, 100% आपल्या कुर्ले मिळतले. मोरीचा वेळेस आपण वापरलेला होता, तर किती मिळतात ते बघूया. पिंजरे कुर्ले मिळतले पण किती मिळते ते काय माहीत नाही. आणि आपण आता हीच साईड असं धरून ती मारलेली होती. आणि आता पटापट उचलीत जाऊया. आपले 13 पिंजरे असत आणि शुभम उचलतो, मी व्हिडिओ करतोय. आणि ह्या साईडला म्हणजे माका उचलून तेवढा दाखव हे होचा ना, त्याच्यामुळे शुभम उचलता. बघूया आता किती खेकडे मिळाले ते चला. तर मंडळी पहिलो इलो पिंजरो आपलो, आणि पहिल्या पिंजऱ्यात आपल्या काय मिळतं आता बघूया. पहिल्या पिंजऱ्यात एकच हा, ती पण मीडियम साईजची हा. तर चला परत आता बांधून संध्याकाळी आपल्या घ्यावचा, त्याच्यामुळे बांधून परत तो त्याच ठिकाणी टाकतलो. आणि संध्याकाळी परत आपली साईड दुसरी असलेली या. बघूया आता हय कितीशे मिळतात काय ते, हय तरच टाक अशी. तर आता दुसरं पिंजरं उचलून बघूचा, एवढी झाडे जातात. आणि वा हे बघा, एका म्हणतात रिझल्ट बघा.
ही मधीच खेका येतात. साईज बघा कुर्ल्यांची साईज. हे बघा 4 कुर्ले होत. एक लहान आपण 3 असत ना ते अगदी कडक कडक ना शुभम. चला आता परत त्या ऐस वगैरे लावून घेऊया. काढून घेता तो बघा. पाय अडकलो काहीतरी. दाखव जराकडे टीप. हां देते. बघा मंडळी साईज बघा कुर्ल्यांची ती बघा. चला मंडळी आपल्याक जी चेर मासो मिळालेलो होतो ना हे बघा तो आता आपण कापलेलो असा आणि आपण चारो मनान लावलेलो असा. कारण माशाक कुर्लेलं अट्रॅक्टिव्ह होतं. हे बघा डांग्या खडप्या. तर आता ही अजून ह्याचे 2 तुकडे होतले ते पण करून ठेवतोय. म्हणजे काय खाल्ला असला ना ऐस तर लाव गाव त्याला. चला मंडळी होच प्रॉब्लेम असता. कारण वारं बघा कसलं सुटलं आणि आपली होडी ना पूर्ण झाडीत लोटली जाता त्या वाऱ्यामुळे. आणि आपले पिंजरे बघा असे झाडीच्याच कडण्यात टाकलेले असतात जेणेकरून आपल्याक कुर्ले मिळाक होय. त्याच्यात एक असा होय चांगले साईजचे एका वेळेस असा लावू नको तसाच ठेव. मंडळी हो बघा एक आणि ह्याच्यात पण आपल्या किती मिळाले शुभम. एक मिळालेली आणि आयसाचं बघा काय केल्यानंतर. आणि आपली होडीकडे चालली आहे बघ. वाऱ्याबरोबर कडे येलो बघा आपण. चला होडी धरते आधी. मंडळी ह्याच्यात पण एकच बघा. एक पाडू लावलेलो. टाकून अशासाठी की संध्याकाळी परत आपल्या घ्यायचा. आणि काय होता असं टाकून ठेवलं ना की एकाच दुसरी कुर्ली येऊन राहायचा. त्यामुळे टाकून ठेवचा लागता. आणि अशी झाडीत गेलेली होडी काढूची लागतात. ह्या बघा त्याच्यात 2 असलेले आहेत मस्त अगदी. मंडळी बघा एक मस्त जी सनसनीत गावलेली आहे भारी ही हयसे का.
त्याच्यात दोन 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 आपल्या काउंटिंग चालू आहे. मोठी आहे मस्त अगदी. बघा पहिला घरी हातात आटला काहीतरी वाटतं इथं पडली हांडा तिथं. तर मंडळी वारं अगदी भयानक हा आणि समोरसून येईपर्यंत आता बघा आपल्या किती वेळ गेलो, कारण होडी स्टेबल राहणारच नाही आणि आपल्याकडे काय मशीन नाही. आपण ही बघा ही आपली मशीन. आता एक लास्टचा पिंजरो रोवलेलो असा. लास्टच्या पिंजऱ्यात आपल्या बहुचा आपल्या किती खेकडे आहेत ते समोरच त्याच्या कोंड ते असले ना तर मोठीच असते ती. चला ते बघूया जाऊन. पिंजऱ्यात एक पण खडशावा मस्त अगदी बघा. तीन याचं पिंजरो तोंडातो. आता आपल्या त्याच्यात बांधाची हा चेर. बघा चेर मासं सहज आपल्याकडे कोण खाणत नाही, म्हणजे खाणारी खातात, काटेरी असतात आणि काही जणांना आवडत नाही तो, त्याच्यामुळे खाणत नाही. पण आपला उपयोग बघा कसं होतो. चेर जरी खात नसली ना तर चेरीपासून मिळालेले पुरले ते मात्र आपण नक्कीच खाते. तर चला मंडळी आजच्या पुरता हेच थांबूया. आता हे शेवट गेलेलो असं आपण संध्याकाळी मी परत येतेला शुभम आणि मी, आणि परत आपल्या दुसरी साईड खायची तरी पकडूची आहे कुर्ले हे करूसाठी पकडूसाठी. तर आता जाऊया. आता आपण घरात जातलो. तर मंडळी व्हिडिओ पूर्ण बघितलात आणि काय झालं आपल्याला त्याच्यात मिळालेला नाही, पण आपण मेहनतीन मारलेला होता म्हणून आपण दोन काय मासे होईना आपण तुमच्यापर्यंत दाखवलेले असो. त्याचा उपयोग पण आता झालेला होता. तर चला आता वारो पण वाढता आम्ही आता घरात जातो. म्हणजे व्हिडिओ कसं वाटलो तो कमेंटद्वारे सांगा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन हिट करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील. तर चला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. काळजी घ्या.